औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोशन झाला. आपल्या उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले. सालगिरा बघायला मुलुकचंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून खासे पेहराव घातले. राजे आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात सब्रकी नमाज पडून घेतली होती. दिवस अर्धा कासरा वर आला तरी तो मक्केकडे तोंड करून कुराणाचे कलमे पढतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते. औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगाचा पहारा चालूच होता. राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरी बुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्यावर लखलखीत केशरी टोप, त्याखाली द्विदलित रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे भवानीच्या माळा, कानात सोन चौकडे असा वेश परिधान केलेले राजे संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्यांजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डवीर, रघुनाथपंत कोरडे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहत्तर, राघव मित्र, दावलजी घाटगे अशा अनेक मंडळी ठेवणीचे आस्वाव चढवून हारीने उभी होती. राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणार होता. पण अद्याप रामसिंगाचा पत्ता नव्हता. त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुन्सी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळे पण लपवीत राजांना तस्लीम करून तो म्हणाला, अभी तक राणा जी नहीं आए किले पर से. अब हवेली पर चलिए राजा साहब, मैंने हरा करा भेजा है किले पर. राणा जी आते ही होंगे. त्या राजपुती कारकुनाला समोरच्या दख्खनी मावळ्याची किरत ऐकून चांगलीच माहिती होती. 3 वेळा तो कमरेत वाकत होता. खांद्यावरचे उपरणे ठाकठीक करीत जी म्हणत होता. राजांच्या कपाळीचे शिवगंध अठ्यात आक्रसून उठले, पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आग्र्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. राजपुती माटाच्या गच्चीवर अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करवून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान मोठ्या राहुट्या, सायवान डेरे शामियाने उठवले होते. राजांचा सरंजाम त्या आवारात ठाण झाला. दिवस 1.5 कासरावर आला. डाव्या हातात धूपदाणे आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडगे घेतलेले फकीरांचे तांडे आग्र्याच्या मोहल्ल्यातून खैरात गोळा करू लागले. लाल किल्ल्याच्या तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे टाकलेले औरंगजेबाचे सरदार, अमीर, उमराव, सुभेदार वाजत गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले. अस्वस्थ झालेले राजे संभाजीराजांना घेऊन शामियानाच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की समोरच्या मिर्झा राजाच्या हवेलीतून गच्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा जनाना उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवित होत्या. नाजूक कलकलाट करीत होत्या. शेरे दख्खन सेवा और उसका बच्चा संभा. दिवसाने 2 कासऱ्यांचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्यांच्या मुख्य दरवाजावरचा नौबत नगारा एकसारखा दुडदुडू लागला. सरदारामागून सरदार लाल किल्ल्यातून प्रवेशू लागले. संगमरवरी खांबाचा दिवाणी आमचा देखाना आईनेबंद दरबार तमाम झाला. कनोजी धुपाची वळी दरबारात उठू लागली. जरी बुंदीचा हिरवाशार जामा अंगी घातलेला, डोक्यावर पिसांच्या तुऱ्याचा बाकदार किमॉश घेतलेला औरंगजेब अस्वाब खाण्याबाहेरून बाहेर पडला. त्यांच्या कदंबर हुकुम फरास रुजाम्यांच्या तलम पायघड्या अंगात अंतरात चालले. अल्फाबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या. बा अदब, बा मुलाहिजा, तहे दिल होशियार, अबुल मुजफ्फर मुईउद्दीन मुहम्मद, औरंगजेब बहादुर, अलमगीर बादशाह गाझी, मालिके तख्ते ताउस, शहनशाह हिंदुस्तान तशरीफ ला रहे है, होशियार. त्या ललकाऱ्या ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगाचे राजपुती मन घुसमुटून गेले होते. औरंगजेबाने दिवाणी आमच्या दरबारात कदम टाकताच वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टा लपकन लवावा तसा दरबारी यांचा जमाव ताजीम देण्यासाठी कमरेत लवला. रामसिंगाने आपल्या हवालीकडे स्वार धाडले. त्यांनी मुन्शी गिरधरलालासाठी निरोप आणला. दरबार शुरू हुआ, राजा साहब को ले आना, मैं आ रहा हूँ. आता गिरधरवर नापसंती दाखवायलाही राजांना वेळ नव्हता. राजे संभाजीराजे शामियाना बाहेर आले. राजाने आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना घोडा बैठक दिली. खुद्द राजाने एका सजल्या कुमैत घोड्यावर मांड जमविली. कुंवर सिंग
तेजसिंग, गिरधर, बक्षी बेग यांच्या सोबतीने राजे लाल किल्ल्याकडे चालले. त्यांच्या मागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दागिऱ्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकीरांना राजे आणि संभाजीराजे मुठीनी खैरात देत होते. आता आग्र्याच्या हमरस्त्यावर दुसरा कुठला सरदार दरकदार जाणारा येणारा नसल्यामुळे दख्खनी सेवा आ रहा है ही खबर भिंगरीसारखी गच्ची हवेल्यात पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आग्र्यातील बायका, बच्चे, बुढे गच्च्यात झरोक्यात गोळा झाले होते. औरंगजेबाने दुर्लक्षिले होते. रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते. पण इंतजाम ठेवून होणार नाही असे त्या थोरल्या आणि धाकल्या मावळ्याची इतमामात आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते. तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण सेवा या 2 अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती. उभी झाडे फटाफट फोडत जाणारा वणवा आणि उभ्या हिंदुस्थानची दौड घेणारा मावळी रानवारा हाच राजांचा सरंजाम झाला होता. दहार आरा बागेच्या रोखाने राजे संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या हवेली समोरून पुढे सरकत होते त्या हवेलीतील गच्ची झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी मेहंदीच्या गोऱ्या हाताने उचलल्या जात होत्या. त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभरच तसे थांबत होते. या अल्लाह सुरूर सुरते मर्द असे जनानी नाजूक चित्कार बुरख्यातून उठत होते. राजे संभाजीराजे आग्र्याच्या रस्त्यात खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात दिवाणी आमच्या दरबारात औरंगजेब नजराण्यातील तबके स्वीकारत होता. एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाट्याने 2 राजपूत घोडाईतांनी आपली घोडे पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाड्यांतून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगाचे चाकर डुंगरमल चौधरी आणि रामदास. राजांना अदब कुर्नीस करून त्यांनी आपली घोडी थेट गिरधरलालाच्या घोड्याला भिडवली. दबक्या आवाजात ते गिरधरशी राजपुती भाषेत काहीतरी बोलत होते. राणाजी, दरबार, रास्ता, नूरगंज असे शब्द ऐकू येत होते. क्या है मुंशी? राजाने गिरधरलालाच अंदाज घेत विचारले. कुछ नहीं सरकार, राणा जी राह भूल गए, दूसरे रास्ते से सीधे हवेली पर पहुंच गए. उनका हुक्म है आपको नूरगंज बगीचे के पास ले आने का. गिरधर उत्तरला. किल्ल्यावरून मुखलीस खानासह निघालेल्या रामसिंगाची वाट चुकली होती. तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोचला होता. दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसला मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात तख्ते ताऊसवर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात. मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात. गिरधर आणि कुंवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरगंज बागेच्या रोखाने वळविला. सरंजामाने त्या वाटेवरची फिरोज बाग मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात दिवाणी आमचा दरबार बरखास्त झाला. राजे संभाजीराजे नूरगंज बागेजवळ येऊन थांबले. राजांना नजर म्हणून 7-8 जुलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलीस खानासह घाई गर्दीने नूरगंज बागेजवळ आला. कुंवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मांड घेतलेल्या गोऱ्यापान रामसिंगाने चे कपाळ घामेजून गेले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताना त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमू लागले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले. तेवढे करताना झालेल्या सगळ्या गलफलती निवळून जातील अशी अदब राजांना कशी द्यावी याचा विचार करून घेतला. कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडेनिशी कदमबाज चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजवळ आणले. राजा साहेब एवढेच तो कसे बसे म्हणाला आणि त्याने उरबेट देण्यासाठी हात पसरले. राजाने उभ्या घोड्यावरून रामसिंगाची उरबेट घेतली. आपल्या हयातीत राजाने अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले रामसिंग ही इतमामाची आसामी आहे. रामसिंगाने आपला घोडा संभाजीराजांच्या जवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदेपट्टीवर हात चढवितो म्हणाला, कुंवर शंभूराजा. सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. 2 मावळे सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला. लाल किल्ल्याचा मुख्य दरवाजाला बराच वेळ निसूर बसलेले नौबतवाले राजे रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत अगवानीची नौबत झडवू लागले. यावेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा दिवाणी आम हा दुसरा दरबार ही बरखास्त झाला होता. राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोत्तद्दाराने आपल्या ताब्यात घेतली.
नजराण्याची तबके घेतलेले मावळे पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्यासह घुसलखान्याच्या दरबाराच्या रोखाने चालले. यावेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असल्या पेशाबागारात खापराच्या तुकड्याने इस्तिजा करीत होता. इस्तिजानंतर हातपाय धुवून औरंगजेबाने वजू केली. वाळा मिश्रित थंडगार पाणी पिऊन तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली, जूते यही पर उतार दीजिए राजा साहब. कपाळाला आठ्या घालीत राजाने आपल्या भगव्या मोजड्या संगमरवरी फरसबंदीवर उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजीराजाने आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. रामसिंगाने आत वजीर जाफरखानाला वर्दी दिली. जाफरखान 7-8 हात उंचीच्या कोटबंद आवारात आसनावर गिरदीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश आला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली. आला हजरत, दख्खन से सेवा भोसला फर्जंद के साथ आया है. रामसिंग पेश आने की इजाजत मांगता है. ती वर्दी ऐकताना गिरदीला रेललेला औरंगजेब पुढे झाला. त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले. काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीर जाफरखानाच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली. इजाजत. एकदा घुसलखान्याच्या दरवाजाला नजर देऊन औरंगजेब पुन्हा गिरदीला रेलला. मणी फिरू लागले. रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला मोगली नकसकामाचा विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, लिजिये. भुवयेला कमान बाग चढवीत राजाने त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, ये क्या है? एक दरबारी रिवाज है राजा साहब. नजराना पेश करते वक्त आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुंह पर रखकर जवाब देना राजा साहब, ये रिवाज है. राजे काहीच बोलले नाहीत. तो रुमाल त्यांनी उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे घुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात शाहिस्ते खान, बहादूर खान, अमीन खान, शेख मीर, जुल्फिकार खान, नजाबत खान, जसवंत सिंग असे औरंगजेबाचे कैक नेक बंदे दाटले होते. उभ्या दरबारात हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगाचे किमॉश जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते. ते उठून दिसत लागले. रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी नजर म्हणून 1000 सोनमोहरा, 2000 रुपये व निसार म्हणून 5000 रुपयांची तबके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. त्या संपूर्ण दरबारात सर्वात लहान असे 9 वर्ष उमरीचे एकटे संभाजीराजेच होते. ज्याची करणी आम दुनियेला दिसते असे आबासाहेब ज्याच्याबद्दल नेहमी म्हणत होते, तो औरंगजेब संभाजीराजे निरखून बघत होते. संगमरवरी कोटबंदा आड औरंगजेबाची सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासून वरचे शिर दिसू शकत होते. फक्त शिर, जे सलामत ठेवण्यासाठी अनेकांची शिरे त्याने धडा वेगळी करवली होती. ज्यात असलेला मेंदू चलाखीने चालवून कुराणाची ढाल समोर धरीत त्याने आपली पीळबाज राजहवस पुरी करून घेतली होती. संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. बक्षी असद खानाने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविडे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या 2500 सरदारांच्या रांगेत उभा राहिला होता. बक्षी असद खानाने राजांना आणि संभाजीराजांना आणून 5000 सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. खिल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शहाजादे जाफर खान आणि जसवंत सिंग यांना खिल्लती देण्यात आल्या. खिल्लत घेतलेला जसवंत सिंग मागच्या हटत्या कदमांनी मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता. पुन्हा तानातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक? हाच आमचा इतमाम? पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसांपर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब विजलाट सरकून गेली. स्वागतासाठी मुनशी येतो. आसनावर बसलेला आकडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही. ज्याच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर खिल्लती चढतात. अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची छाती वर खाली धप्तपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली. कपाळावरच्या उडत्या उभ्या शिरेबरोबर शिवगंधाचे पट्टे खालीवर धडधडू लागले. पोत पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा. थरथरता, उसळता, जाळता. घुसलखान्याच्या संगमरवरी भिंतीवर रोमांच उठतील असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले. रामसिंग! दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुई घोड्याच्या नालेसारखी बाक घेत वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गर्जले, रामसिंग!
हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसे तरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्या जवळ आला. समोरच्या पाठमोऱ्या सरदाराकडे हात करून पेटत्या डोळ्यांनी राजाने त्याला सवाल केला, ये हमारे सामने कौन खड़ा है रामसिंग? जी वो महाराजा जसवंत सिंग. रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. जसवंत सिंग? हमारे मुल्क से भागा जसवंत सिंग. इसके पीछे हमें खड़ा किया है तुमने. नहीं, हमें बर्दाश्त नहीं कर सकते. नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला. आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लाल झाली होती. डोळ्यांच्या आत गाजरी रंगाच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथर त्या कानांच्या पाळ्याबरोबर सोन चौकडे थरथरत होते. बागदार नागशेंड्यावर टपटपीत घामथेंब तरारले होते. केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नारंगी भोसलाही सूर्य उतरला होता. कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेशवाटेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्याने औरंगजेबाच्या आसनाकडे तळक पाठ केली. महाराज साहेब म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न बधीर झाले होते. निमुळते डोळे गरगर फिरवीत फुसफुसत निश्वासत ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला. कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तर 5 कदम मागे हटत पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसे तरी गाठले. त्यांचा हात हातात घेऊन तो गदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, सुनिये तो राजा साहब, कभी नाही. म्हणत राजाने त्यांचा हात सरळ झिडकारून टाकला. तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला. भेदरलेले संभाजीराजे महाराज साहेब अशा साधा घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत आले. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला. संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सदर ज्योत्यावर आले. क्षणभर थांबले. मावळ मुलखातील पुरंदर, राजगड, प्रतापगड कुठल्याही गडवस्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते असे विचित्र दृश्य त्या संगमरवरी सदरेला बघायला मिळत होते. वर राजसंतापाने थरथर कापणारे शिवाजीराजे आणि खाली त्यांचा हात धरून भीतीने थरथर कापणारे संभाजीराजे असे ते विचित्र दृश्य होते. सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले. संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हाताने डोके गच्च आवळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एका हाताची मूठ वळलेली होती. ती दरबारी पानविडा होता. फसफसणारा श्वास त्यांच्या कानात त्यांनाच जाणवत होता. दरबारात गडबड मचली होती. जाफरखान्याकडून औरंगजेबाला कळले की सेवा खिल्लत के लिए खफा हो गया. त्याने मुल्तीपाक खान, मुखलिस खान आणि अखिल खान यांना आज्ञा दिली, सेवाला खिल्लत देऊन शांत करून आत आणा. ते तिघेही बंदे राजांच्या जवळ आले. त्यांना खिल्लती घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, पाहिजे तर तुमचा बादशाह माझा खून करू शकतो, पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही. औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला विचारले, क्या हुआ रामसिंग, सेवा खफा हो गए क्या? हमारे मुल्क के गर्मी से उनकी तबीयत बिगड़ गई आला हजरत. रामसिंगाने राजकारणी उत्तर दिले. औरंगजेब हसून म्हणाला, अपने मुकाम पर उसे पहुंचा दो. जी हुजूर म्हणत रामसिंग बाहेर आला. राजांच्या घामेजल्या हाताच्या मुठीत आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला. संभाजीराजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता. थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली. रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला. महाराज साहेब आपल्या मोजड्या. संभाजीराजांनी त्यांना आठवण करून दिली. कुणाची वाट न बघता संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्या समोर आणून ठेवल्या. राजांनी मोजड्यात पाय भरले. रामसिंगाच्या मोत्तद्दाराच्या दाप्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजीराजांनी मांडेखाली घेतली. रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजे झाला प्रसंगाने राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते. आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता. आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता. प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता तर त्याही भेदरल्या असत्या. राजे आणि संभाजीराजे लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले. आपल्या मनोऱ्यांचे डोळे करून मुमताजची कबर असलेला ताजमहाल त्यांच्याकडे बघत होता. आज तो धन्य झाला होता. दारा, मुराद, सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना जे जमलं नव्हतं, खुद्द शहाजहानला कधी साधलं नव्हतं, ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते. औरंगजेबाच्या 50व्या सालगिरीचा रोशन झालेला दिवस सांजावून झाल्यामुळे निसूर होत होता. रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहऱ्यावर चिंतेची काळजी चढलेला रामसिंग उभा होता.
रामसिंगाच्या चाकरांनी खुशबुदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले. दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद्द मिर्झाराजे जयसिंग आणि ताहिर खान जिथे उभे राहतात ती जागा होती ती. हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता, पण आता बाण सुटला होता. भाई तुम फिक्र मत करना, राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली. कधी नव्हे ते भाई हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणून बुजून वापरला. अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले. रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठवली. राजांनी त्याला सरोपा केला. रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशहा आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले. बल्लूशहा राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खुश होता. तो अदबीने राजांना बादशाही दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशहा आणि गिरधर निघून गेले. चिराग लागण्याची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलस ही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो मगरिबची नमाज पडायला निघून गेला. या मसलतीत औरंगजेबाचे खास सरदार जाफर खान, जसवंत सिंग, मुर्तुजाज खान, शाइस्ता खान आणि त्याची बहीण जहान आहारा याने अग्रहाने औरंगजेबाला बदतमीज सेवाला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला. औरंगजेबाला चीड आली होती ती राजाने खिल्लत साप नाकारल्याची. त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची, पण तो बाहेरून शांत होता. नमाज पडता पडता त्याने 2 गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. सेवाला दरबारी पेश यायला भाग पाडायचे, खिल्लत पांघरायला लावायचीच. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे. तेथून तो सलामत परतणारच नाही. आणि हे सगळे माहीत नाहीच घडले तर मुल्ला मौलवीकडून सेवाच्या बदतमीचा कतला तय करून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची, आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता. औरंगजेबाने आग्र्याचा कोतवाल फौलाद खान याला याद फरमावली. तो पर्तितराय नावाचा हरकारा बरोबर घेऊन पेश झाला. औरंगजेबाने त्याला हुक्म सुनावला, रामसिंग को बताओ कि सेवा को समझा कर कल दरबार ले आना. फौलाद खान आणि पर्तितयार किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले. त्याने आपल्या उलिजाचा हुक्म रामसिंगाला सुनावला. रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना बादशाह सलामतांची भेट घेणे किती आवश्यक आहे ते सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले. सगळ्या आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिबिंबांची बाग उठली होती. राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते. राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणवून गेले यांना नको होतं बरोबर आणायला. जगदंब जगदंब पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पिता पुत्र काही न खाता यमुना किनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दरबारी झालेल्या प्रकारची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते, जो शहजादा दरा का हुआ, मुराद सुजा का हुआ, वही दख्खनी सेवा का होगा. दुसऱ्या दिवशी उणे कासरावर वर सरकली तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत, निराजी रावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले, आम्हास ज्वर भरला आहे. ती बातमी परस्पर रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की राजासाहेब का बुखार बनावटी है, पण तुम्हाला बुखार कसा चढला असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता. त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही. राजाने रघुनाथ पंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठवला, हम बीमारी से मजबूर है, हमारी फर्जंद संभाजी राजा को दरबार ले जाना. आता मिळेल तो माणूस अक्कल हुशारने पणाला लावल्याशिवाय राजे आग्र्यातून सुटूच शकत नव्हते. सगळ्यात मोठे हाल होते रामसिंगाचे. त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यात मोठी कसोटी होती संभाजीराजांची. ते राजांच्या बरोबर आलेल्या सर्वात कमी उमरीचे होते, परक्या मुलखात होते, आणि आता तर ते सारेच प्राण संकटात होते. आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हरबातीच्या सावध सूचना देत होते. ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंगाच्याला विनंती करा. बादशाहने काही विचारले तर न कचरता जाब द्या. हिंदुस्थानी बोली जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या आसामीची ओळख करून घ्या. त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होतं.
राज्यासाठी द्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची घालायची असते. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीने. संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबारी नेण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, येतो आम्ही महाराज साहेब. राजे ठरल्याप्रमाणे कणले. रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घातली. रामसिंगाच्या घोडा भिडवून 9 वर्षे वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशाहच्या भेटीस चालले. एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते, पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले. दिवाणी खासचा मगरबी दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा होता. अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या. पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारी येत कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कुणाच्याही ध्यानी आले नाही. वजीर जाफरखानाने सर्वात प्रथम चौकशी केली ती रामसिंगाची. रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालाचा कोरडा ओढला. क्यों रामसिंग, सेवा किधर है? जी हुजूर, उनकी तबीयत बिगड़ गई है, सख्त बुखार आया है उनको. रामसिंग झुकूनच बोलला. कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डोलली. उन्होंने अपने फर्जंद को भेजा है अलीजा. रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्यासाठी कोशिश करीत म्हणाला. औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांच्यावर खेळले. निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते. त्या 4 डोळ्यात कमालीची तफावत होती. त्यातले 2 होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे, आणि 2 होते आतबाहेर स्फटिक साफ संभाजीराजांचे. संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला. त्याने विचारले, क्यों फर्जंद शंभू, तुम्हें नहीं आया बुखार? अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्याने उत्तरले, नाही, आम्हास बुखार येत नाही, आमच्यामुळे इतरांस बुखार येतो. क्या बोला हो? औरंगजेबाने भुया चढवीत रामसिंगाला विचारले. संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते, पण जाब देणे त्याला भाग होते. तो वाकून म्हणला, जी हुजूर, वे बोले हमें बुखार नहीं है. कैसी मासूमी है जाफर, संभा को नजराना इनायत करो. औरंगजेबाने वजीराला आज्ञा केली. संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जळावाची कट्यार नजर करण्यात आली. रामसिंगाच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती गडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत काळेशार शाळीग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते. त्याचजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते. रामसिंग राजे संभाजीराजे यांना बरोबर घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला. खुद्द मिर्झाच्या आग्र्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल असे कधी राजांच्या स्वप्नात सुद्धा आले नसते. पण स्वप्न आणि सत्य नेहमीच एकमेकांना हूल देऊन एकमेकावर कुरघोडी करीत असतात. संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलाद खानला हुकूम दिला, सेवा को मुक्काम पर से रणअंदाज खान के कोठी पर ले जाओ. राजांना रणअंदाज खानाच्या कोठीवर हलवून जशी दाराची केली तशी शिवाजीची बिनबोभाट कत्तल करण्यात येणार होती. रामसिंगाच्या हवेली समोरच्या खुल्या तळावर ते शक्य नव्हते. कशी कुणाला ठाऊक, पण ही खबर रामसिंगाला लागली. तो तडक मीर बक्षी मोहम्मद अमीन खान यांच्या हवेलीवर गेला. अमीन खान मित्र होता, उच्च पदावर होता. त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे तो निर्धारी निरोप पाठवला. शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिल्यासह मला ठार करा. तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले की शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे. समोर आलेल्या अमीन खानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला. शिवाजी आग्र्यातून बाहेर जाणार नाही यासाठी तू उलीस राहतोस काय, असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठवला. राजांच्या प्राणावरचे जामीन कदब्यावर निभावते हे पाहून निश्वास टाकून रामसिंगाने बक्षी अमीन खानाकडून जामीन दबा दस्तखत करून पाठवून दिला. औरंगजेबाने तो मंजूर केला. रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला. रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले होते हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, आम्ही बेलाफुलाची अनभाग घेऊन तुम्हास ऐतबार करू, निश्चिंत असणे. महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्यासह रामसिंगाच्या हवेलीत आले.
हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशहा, गिरधरलाल, गोपीराम, तेजसिंग अशी रामसिंगाची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत, दत्तोजी पंत, त्र्यंबक पंत, निराजी अशा आसामी होत्या. राजाने चौरंगावरच्या शाळीग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवपिंडीवरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक तुम हमारे लिए जामियान हो हम आग्रा नहीं छोडेंगे. राजाने रामसिंगाची उरबेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला आणेबाकेने बांधील झाले. एकाच वेळी राजे 2 कैदेत पडले. एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची. तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजाने औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा, तसे तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला. उलटी चालली नाही तर ती मोगलाई सल्तनत कसली. संभाजीराजे आणि रामसिंग आग्र्याचा फेरफटका करून परतत होते. त्यांच्या घोड्यामागून 10-12 राजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक कुंभारबाडीच्या वस्तीत घुसले. इथे कुंभारांच्या धाब्यांच्या घरांसमोर उभट उंच रांजण, गेळे, माठ कुंभाराने हरिणे मांडले होते. ते बघताच रामसिंगाने हात वर करून पथक थांबवले. मागे न बघताच त्याने हाका दिला, डुंगर जी म्हणत डुंगर मला आघाडीला आला. उसमे के माठ लेना, राजा साहब के हशमों के लिए. रामसिंगाने एका कुंभाराच्या उसरीकडे हात उठवी त्याला आज्ञा दिली. कुंभारी चाक फिरवणाऱ्या कुंभाराने शाही सवाऱ्या बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपवले. पुढे येत रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्नीस करून तो अदबीने म्हणाला, क्या हुक्म है सरकार, कौनसी खिदमत करू. त्याच्या डोक्यावर उत्तरी पागोटे होते. चिखल मळले हात त्याने मावळी रामराजांच्या पद्धतीने जोडले. अच्छे माठ देना, इन मेहमान साहब ने के लोगों के देना है. रामसिंग संभाजीराजांच्याकडे हाताने दाखवीत म्हणाला. कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपुटला, सवाऱ्या मावळी मुलखाच्या दिसत्यात. कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली. कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भुवई नकळत वर चढली. आसामी देशीची दिसते, मावळी बोली बोलते. एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला. काहीतरी आकार घेऊ लागला. कुंभाराने एक गोल खडा उचलून डुंगरमल्ला भाजीव माठ ठणाठण वाजवून दाखवले. संभाजीराजांच्या मनात कसले तरी ठोके ठणठणू लागले. हातात पेलून पारखून बघून डुंगरने 4 माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खिचून डुंगरच्या दिशेने घोड्यावरून फेकली. ती झेलत डुंगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगाच्या हातात दिली. एक उचलून कुंभाराने आणि डुंगरने माठ 4 स्वारांच्या हातात दिले. डुंगरने घोड्यावर झेप घेतली. कुंभाराने वाकून पुन्हा घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तस्लीम केली. चलिये कुवार, रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबर म्हणाला. रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या राजपूत घोडाईतांनी टाचा दिल्या. पथक हल्ले. मुद्दाम कायद्याकडत धरून संभाजीराजाने आपल्या घोड्याला लटकी टाच दिल्यासारखे केले. घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे या आदेशाने खूर मागे पुढे नाचवून जागीच थांबले. रामसिंग डुंगर पथकासह 5-10 कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोऱ्या मोत्याचा कंठा उतरून हातात घेतला. कुंभार संभाजीराजांच्या घोड्यांकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता. संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला. आम्ही मावळाचे, भवानीचे भुत्ते, पारख ठेवा, येतो आम्ही, रामराम. संभाजीराजांनी घोड्याला जबरी टाच दिली. रामरामजी. हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चुकीत पडलेल्या कंठ्याकडे बघताना हरकून गेलेल्यास कुंभाराने अंदाज लावला, बच्चा मावळी सरदाराचा आहे. कुंभार मूळचा मराठी मुलखाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आग्र्यात आणून सोडले होते. घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजाने त्याच्या राजपुती धरकाऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजांनी रामसिंग यांच्या घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की रामसिंग राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यात तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या मेहमान स्वाऱ्या सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील याचीच रामसिंगाला फिकर लागली. तिला 2 कारणे होती. एक तर दिला शब्द पाळणे हे राजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की जर राजा आणि संभाजीराजांच्या जीवाला काही धोका झाला तर आपले दख्खणेत असलेले पिताजी मावळ्यांच्या जान कुर्बान झडपीतून सुखरूप परत येतील की नाही याची रामसिंगाला काळजी पडली. जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आग्र्याच्या उरावर रोखून धरले होते.
तिचा तरी काय इलाज होता. राजे संभाजीराजे तर तिचे भुत्तेच होते, पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता. तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते. औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठवण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखवला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगळला. राजाने औरंगजेबाचा वजीर जाफर खान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन त्याला किमती नजराणा दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही. दख्खनेतून मिर्झा राजाची औरंगजेबाला पत्र येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले. तुमने दख्खनी सेवा को कौन कौन सी बैत जबान दी है, सिलसिला बयाजवार भेज देना. राजांच्या हाती आता एकच चाल राहिली, औरंगजेबाला आपले कलमकसदार विनंती अर्ज पेश करणे. अमीन खानामार्फत राजाने औरंगजेबाला अर्ज पाठवला. पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये दरबारी पेश करीन. मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जंद संभाजीराजाने मी आग्र्यातच ठेवून जाईन. बादशाह चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापूरवर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन. वक्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून अलिजामपासी माझी चाकरी रुजू करीन. अमीन खानने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफर खानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जाफर खानने अर्ज जिले सुबहानी औरंगजेबाला पढवून दाखवली. हातची माळ थांबवून औरंगजेबाने अर्जातील शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे 4 मणी नेहमीसारखे न फिरता उलटे फिरून गेले होते. वाकलेल्या जाफर खानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जाफर देखो सेवा कितना इनायती है. शाही सूरत के 3 कोट रुपये हजम करके हमें 2 कोट बख्श दे रहा है. आणि तो काहीतरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्या सह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारीये बाहेर पडले. मोकळ्या दिवाणी खासमध्ये फक्त कनोजी धुपाची वळी तेवढी फिरत राहिली. रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले. क्या हुआ रामसिंग, हमारे अर्जी का? राजाने रामसिंगाला विचारले. कुछ राय नहीं दी अलीजा ने आपके मर्जी पर राजा साहब. हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिकर मत करना. रामसिंग किती केले तरी राजपूत होता. थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसासह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फिरू लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते. रघुनाथपंत, बादशाह कोण चालीचा फैसला करेल आमच्या अर्जाचा?